कैसे कर लेते हैं सर आप? मेहनत, डिसिप्लिन, हार्डवर्क। बोल के बताइए ना। बोलकर वही आपकी गार्डन वाली लाइन बोल दीजिए ना एक बार। वो गार्डन वाला वो गार्डन अरे भाई तू अभी कोई गार्डन वाला मत बोलना यार। वो एक बार गली क्रिकेट वाला बोल देते ना। अरे 2 लाइन क्या बोल दी, इतना वायरल हो गया। जब मेरा पूरा शो आएगा तो क्या होगा? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सुरू होतोय विनोदाचा सन्मान सोहळा. अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. विनोदाचं मानपान करून तुमच्या पुढे तो विनोद सादर करायला तयार आहेत सगळे हास्यवीर. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. आणि विनोदात कसलाही भेदभाव न करता सगळ्यांना पहिल्या नंबरचा करंडक द्यायला तयार आहेत आपले दर्दी हास्य रसिक. सुंदर, प्रगल्भ आणि दिलखुलास सोनाली कुलकर्णी. गोड 8 बॉज देखणा माझा पशु. स्वागत करूया प्रसाद ओक यांचं. मंडळी, आता इथे होणाऱ्या लाल गेंड्याची मस्ती नावाच्या सिनेमाचं शूटिंग. तर बघूया आपण इथे काय गंमत होणार आहे ते. आपण असं करू. ऐक ऐक ज्ञानेश्वर, ऐक. आपल्याला पहिला वन टेक घ्यायचा आहे. काही झालं तरी पहिला वन टेक घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तू असा श्रमेश इकडनं- श्रमेश 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 ओव्हर श्रमेश ओव्हर नमा ओव्हर. श्रमेश प्रथमेश कुठे ओव्हर? प्रथमेश माझ्या समोर आहे ओव्हर. हॅलो नमा मी इथेच आहे. ओवा हॅलो सगळे 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 आर्टिस्ट कुठे आहेत? ओव्हर प्रथमेश ओव्हर. हॅलो श्रमेश, सगळे आर्टिस्ट मला स्टेजवर पाहिजेत. ओवा मी इथे मरण्याचा बीजी आहे. प्रथमेश तुला 1000 वेळा सांगितलं माझ्यावर काम सांगू नको. ओव्हर. हॅलो श्रमेश, तुला बिरबलची गोष्ट माहिती आहे का? ओवा तू सरांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. ओव्हर. अरे तुम्ही भांडू नका रे. ओव्हर. नमा ह्याला सांग माझ्याशी भांडू नको. ओवा मला हे आवडत नाही. ओव्हर. मी 1000 वेळा सांगितलं मी इथे अरे बीजी आहे. ए, ए, ओव्हर, ओव्हर. ओव्हर, अरे ओव्हर. गप्पा आहे. झालं तुमचं ओव्हर झालं. सर. हा? किती ओव्हर करताय रे? अरे वॉकीला रिचार्ज लागत नाही म्हणून वाटेल ते बोलाल का? काय चाललंय, काय चाललंय? युद्ध सुरू आहे. सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. अरे स्मगलिंग करताय? नो सर. नो सर. नो सर. अरे सगळ्यांनी नकारे उत्तर देऊ. मूर्ख कुठले? अरे काय काय खूप काहीतरी अविर्भाव आहे फक्त मोठं करण्याचा. काम शून्य करताय तुम्ही. अरे नका रे, सगळ्यांनी उत्तर नका देऊ. आर्टिस्ट कुठे आहेत? सगळं तयार आहे इथे. आर्टिस्ट कुठे आहेत? मला 5 मिनिटात आर्टिस्ट स्टेजवर हवेत, इथे सेटवर हवेत मला. चला लवकर. श्रमेश आर्टिस्टला बोला ओव्हर. प्रथमेश आर्टिस्टला ओव्हर. सरांना आर्टिस्ट हवेत. ओव्हर. श्रमेश, तुला किती वेळा सांगितलं मी प्रॉपर्टीवाला आहे. मी आर्टिस्ट कोऑर्डिनेटर अरे, आहे. बाजूबाजूला असताना वॉकीवर का बोलताय तुम्ही? मूर्ख कुठले? हॅरी यार, ह्यांचे वॉकी टॉकी काढून घ्या यार. हॅलो हॅलो पायस. पायस आज सेटवर आलाच नाही यार. पायस ना सेटवर नसतो, फक्त क्रेडिट मध्येच असतो. गरज आहे याची. स्किटला गरज आहे याची. ओव्हर. ह्यांचे वॉकी काढून घेतले ना. सर 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 या सर सर या सर या सर या सर या सर आले सर आले सर आले. या सर या सर. नमा सर सेटवर आलेत. ओव्हर. येस येस प्रथमेश मीच घेऊन आले. ओव्हर. अरे दिसतंय ना सेटवर आले ते. सॉरी सर. सॉरी सर. ओव्हर. ओव्हर. सर 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 प्लीज बसा. नाही सर, सॉरी सर, सॉरी सर. ते जरा असिस्टंट त्रास. बसा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहे सर? बाकी ओके? मस्त मस्त झाली सगळी तयारी. झाली आहे सर. आपण सुरू करू लगेच. लुक कसा वाटतंय? लुक सर एकदम खतरनाक सर. एकदम खतरनाक. मिशा काढू का? नाही मिशा नका काढू सर. दाढी फक्त कसं वाटेल ते. मिशा नका काढू.
कॉफी बर्गर बटाट्याच्या काचऱ्या वेर सर फ्रेंच फ्राईज म्हणायचंय का तुम्हाला हा बटाट्याच्या काचऱ्या वेर गो सर मी डिरेक्टर आहे. हा मग नॅशनल अवॉर्ड मिळालाय मला. मी बघतो सर. बघा ना काहीतरी ते बर्गर बिर्गरचं बघा लवकर बघा. रमेश सरांच्या नाश्त्याचं बघ रमेश ओव्हर. प्रथमेश सरांना बटाट्याच्या काचऱ्या हव्यात ओवा. मी प्रॉपर्टी वाला ओवा. अरे त्या दीपकला सांगा रे. दीपकला सांगा. दीपक बटाट्याच्या काचऱ्या ओवा. बसायला. आणि दीपक अरे ते 2 ज्युनियर्स कुठे त्यांच्या बरोबर असतात ते. अरे लाल गेंडा गँगचे ज्युनियर्स आहेत ना ते दोघं आणा ना त्यांना. रमेश सर बोलत आहे जुन्याचा ओव्हर. प्रथमेश तू ज्युनियरला बघितला ओवा. मी एवढंच करायला नाही आलं ओवा. अरे बाजूला असताना तुम्ही का वॉकीवर बोलता मला कळत नाही रे. का बोलता वॉकीवर. त्रास झालाय सर काय सांगू ना या असिस्टंटचा त्रास झालाय सर. त्रास हे असतात ना ही कॅटेगरी असते माहितीये तुम्हाला सर. आम्हाला शिकायचंय पण आम्हाला पैसे नकोत आम्हाला शिकायचंय. ही असिस्टंट डिरेक्टरची कॅटेगरी लय घातक सर लय घातक. त्यापेक्षा मी एवढे फिल्म केलेले आहेत मला एवढे पैसे पाहिजेत हे बरे. काहीतरी देतात तरी इनपुट तरी देतात. मला पैसे पाहिजेत. नाही सर तुम्हाला पैसे देणार सर. तुमचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे सर रेडी सर. येस सर. बस. सर आधीच आलेले आहेत प्रथमेश ओव्हर. अरे दिसतंय मला राजांनो दिसतंय. चष्माही लावलाय मी दिसतंय मला. सॉरी सर. सॉरी सर. नको बोलूस तू नको बोलूस आता. ओवा. नमा कॉस्ट्युम सर हे पंटर आहेत तुमचे. ओके सर मी दत्तू मोरे. हा. नमस्कार सर मी निखिल बने. चित्रपटाचं कास्टिंग कोणी केलं. सर मीच केलंय सर मीच म्हणजे आपण असे दणकट पाहिजेत ना. हा मी लाल गेंडा गँगचा लीडर आहे का बाल गेंडा गँगचा लीडर आहे काय. नाही सर ते हट्टेकट्टे नसले तरी सर विनोदाचं टायमिंग कमाल आहे त्यांचं. काय आपली विलन गँग जरी असली तरी कॉमेडी गँग आहे ना जरा कॉमिक आहे ते सगळं. आम्ही हट्टेकट्टेच घेतले होते सर. हेमंत पाटील आणि निमिष कुलकर्णी असे मस्त घेतले होते पण म्हटलं नंतर राहू दे. काय आपल्याला ऍक्शन सिक्वेन्स चीट करता येईल कॉमेडी कशी चीट करणार. या दोघांना घेतलंय सर. नमा यार कॉस्ट्युम कुठवर आलाय. नमा सर बोलत आहेत. येस रमेश कॉस्ट्युम आणलेत ओव्हर. त्यांना दे सरांना आधी दे सरांना. सर नमा टी शर्ट आलेत ओवा. ओके मीच घेऊन आलेत ओव्हर. अरे हा काय हा कुणाचा टी शर्ट आहे. तुमचं सर. हा मी घालायचा आहे. याला कसा घालू. सॉरी काय आहे यार नमा. सॉरी सर. सॉरी सर काय सॉरी सर. अरे लाल गेंडा आहे ना तो का गेंड्याचा पिल्लू आहे तो नमा. काय करायचं मी सांग आता. सर तुम्ही मला बोलता बोलता गेंड्याचं पिल्लू म्हणलंय बरं का सर. आय एम सॉरी सर मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही बसा सर मी करतो मी मॅनेज करतो. सगळ्या रिक्वायरमेंट्स दिल्या होत्या. करू नको सगळ्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या ना. सगळ्या requirement मग चूक कशी होते ना सर मला नाही माहिती सर. मला नाही माहिती. सर तू नको बोलूस नमा. मला 5 मिनिटात दुसरा टी शर्ट हवा इथे आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात आणून दे मला. ओके सर. रमेश दुसरा टी शर्ट लवकर आणून दे. कुठले दत्तू हा बघ तुला बसतोय का. नाही सर मला लहान मुलांमधला एक्सेल लागतो सर. हा नाही हा त्यातला स्मॉल आहे. हा नाही हा तुम्हाला. सर आपण टी शर्ट येईपर्यंत आपण रिहर्सल करून घेऊया का सीनची. हो हा चालतंय तुम्हाला. बटाट्याच्या काचऱ्या अजून आल्या नाहीत. हा अरे ते बटाट्याच्या काचऱ्या बघा ना कोणीतरी. सर आपण तिकडे सीन करायला येऊया. या ओके. तुम्ही दोघं मागणं येणार धावत येणार आणि मग इथे सरांकडे खुर्चीवर बसलेले असतात तिकडे येऊन डायलॉग बोलणार. हॅलो रमेश इथे सेटवर कोणतरी मध्ये फिरतायत प्लीज. ऍक्टर आणि डिरेक्टर मध्ये तिकडे चल तिकडे. ओवा. सर तुम्ही इथे बसा. हा ते धावत येतील आणि सीन होईल सर. ओके ओके रेडी आहात ना रे दोघे. हो येस सर. हा ऍक्शन. गेंडाबाई
गेंडाबाई गेम झाली. आपण त्या पोराला सोडला पण त्याने पैशांनी भरलेली बॅग आपल्याकडे फेकलीच नाही भाई. हो भाई, उलट पोलिसांचीच फिल्डिंग लावली होती भाई. आम्ही कसे बसे वाचलो भाई. हो भाई. काय माझ्याशी गद्दारी, लाल गेंड्याशी गद्दारी. त्यांना सांगा माझं नाव आहे लाल गेंडा. जान लेना है मेरा धंदा. एका बुक्कीत करतो मी चेंदा मेंदा. Got it! अरे सर हे काय केलं सर? बाहेर आलो ना कॅरेक्टर मधून. क्या बात आहे सर, क्या बात आहे. परफेक्ट सर. मस्त मस्त लिहिले, मस्त लिहिले. थँक्यू थँक्यू. काल रात्री मी याचा अभ्यास करत होतो. अच्छा. म्हणजे आपला हा विलन आहे ना कवी तत्वाचा आहे. हा म्हणजे सगळी त्याची वाक्य अशी कवी प्रमाणे आहेत. तो भोळा आहे म्हणजे कसा म्हणून त्याला हळवा आहे तो. नाही सर तो तुम्ही जा तिकडे. चल तिकडे उठा. सॉरी. हळवा नाहीये सर तो. तो खूप क्रूर आहे, असा भयंकर क्रूर माणूस आहे तो. नाही पण जरा हळवा असेल ना. अहो, जरा पण हळवा नाहीये सर तो. अहो सर हिरोच्या चड्डीत विंचू टाकतो तो एका सीन मध्ये. तो हळवा कसा असेल मला सांगा? हळवा नाहीये तो. असा भयंकर आहे तो. असा विकृत आहे तो सर, विकृत आहे. असा, हा 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 येऊ दे सर, येऊ दे सर. सर टी शर्ट आणलं सर. सर टी शर्ट आणलंय. टी शर्ट एकदा ट्राय करून घेऊया. मी सांगतो तुम्हाला ते बारकावे बारीक सांगतो. टी शर्ट ट्राय करून. ओके सर मी सर. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तुला हो हाँ, ओके क्या ना? बात. ओके. ये बात ओके सर. हाँ क्या हे काय आहे? टी शर्ट आहे सर. अरे अख्खी गेंडा गँग याच्यात बसल. आय नो सर. आय नो सर. मला कळतंय. तुम्ही बसून घ्या सर. मी बघतो काहीतरी. नमा अगं काय चाललंय तुझं? सॉरी सर. अरे सॉरी सर म्हणजे का खऱ्या गेंड्याला शिवलायस का टी शर्ट? रडू नकोस नमा, रडू नकोस. सर काय रे? सर आम्हाला शिकायचंय सर. आम्ही शिकतोय सर. नका शिकू. इथे इन्स्टिट्यूट उघडली आहे मी. सॉरी सर. मूर्ख कुठले? काय करायचं मी? सॉरी सर. काय करायचं मी? लेट मी सजेस्ट वन थिंग सर. हा सजेस्ट. हा मला कळतं सर. माझ्याकडे एक पिवळ्या रंगाचा टी शर्ट आहे ह्यांच्या मापाचा. तू आपल्या गँगचं नाव काय आहे? लाल गेंडा. आणि पिक्चरचं नाव काय आहे? लाल गेंड्याची मस्ती. मग तू पिवळा टी शर्ट कसा काय देऊ शकतेस? सॉरी सर. पिवळ्या गेंड्याची मस्ती कसं वाटतंय ऐकायला नाव? लाल गेंड्याची मस्ती हे पण काय लय भारी नाव नाहीये. कसं नाव आहे? पिक्चरचं नाव असं थिएटरला लागलंय. कुठला प्रियकर प्रियसीला म्हणाल का ए डार्लिंग चल आपण लाल गेंड्याची मस्ती बघायला जाऊ. आपल्या पिक्चरला आवड तरी मिळेल का हे असं नाव अहो, असलं. पण मी नाही ठेवलंय सर नाव. मी नाही ठेवलंय. ती लेखकाची गेंडा मस्ती आहे. तुम्ही जाऊन बसा ना तिकडे. प्लीज तिकडे जाऊन बसा. अजून बटाट्याच्या काचऱ्या आल्या नाहीत. अरे अरे यार यांनी बटाट्याच्या काचऱ्या द्यायला आला. मरेल हा माणूस इथे. मी का मरेन? मी नॅशनल लेवलचा माणूस आहे. त्याचा काय संबंध आहे सर? तुम्ही बसा ना. येतायत त्या काचऱ्या. बर्गर तरी मागवा मग. अरे द्यायला काहीतरी. सर तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहिती का सर? काय म्हणायचं काय तुला ते सांग. आपण बिरबलची चतुराई वापरली तर टिंग. वापर काय वापर काय वापरतोयस ते बघू. कोण आहेत यार ही लोक? हसू नका तुम्ही हसू नका. काढून टाकेन पिक्चर बंद. I got it, sir. I got it, sir. I got it, sir. I got it, sir. I got it. I got it. अरे यार प्रथमेश तूच आहेस रे. तू सोड मला. अरे सोड. हे घाल रे घाल. सर ते खात आहे सर. टाकून द्या ते. टी शर्ट घाला. सर इकडे द्या. हे काय सॉरी. टी शर्ट मिळेल ना का तुम्हाला? हा परकर आहे. मला दिसतंय. दोन गेंडे आणि परकर घातलेला गेंड्याची मस्ती असं पिक्चरचं नाव आहे का? नाहीये सर. नाहीये ते. कुठला गेंडा परकर घालतो? अहो कुठला गेंडा टी शर्ट घालतो
तो सिम्बॉलिझम आहे ते. काहीतरी आपलं माझ्याशी बोलू का? गेंडा नाही आहात तुम्ही, गुंडा आहात हे लक्षात घ्या. काहीतरी आपला आणि परकर आणलं. अरे अरे अरे, माझी अवेल ना होते. अवेल ना होत्या नाही, माझी झाली आहे. परकर आणतोस तू? सर आम्हाला शिकायचंय सर. अरे नका ना शिकू रे, नका शिकू. NSJ FTA उघडलाय मी इथे. स्क्रीनचं शूटिंग आहे हे. सर मी माझ्या बाबांना बोलून आलो की मी डिरेक्टर बनेनच सर. कोण आहेस तू? डिरेक्टर कोण आहेस तू? तुझे 5 पिढ्या डिरेक्टर बनणार नाहीत. डिरेक्टर सोडा, तुमच्या तिघांच्या 5 पिढ्या प्रेक्षक पण बनण्याच्या लायकीच्या नाहीयेत. मूर्ख कुठले. लायकी आहे तुमची या ऍक्टर समोर परफॉर्म करायची, त्यांच्या बरोबर काम करायची लायकी आहे. यांच्या पायाजवळ बसायची तरी लायकी आहे का तुमची? कोण आहे हा माणूस? लायकी नसलेले सगळे. सर निघा तुम्ही. ए, पण मी का यांना सांग ना जायला. अहो ते लाचार आहेत सर, लाचार. ए, मी यांच्यापेक्षा लाचार आहे. मला काम पाहिजे. अहो नाही सर, नाही सर, तुम्ही कुठे लाचार आहो? तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग आहात. कसलं नॅशनल अवॉर्ड विनिंग? हा? पिंपरी चिंचवड नॅशनल मिळालंय मला. 32 सेकंदाची शॉर्ट फिल्म केली होती, त्यात 3 सेकंद हसलोय मी. काही नाही हे सर. नका तुम्ही, नका ह्या फालतू ह्या थुकरट लोकांसाठी नका वेळ वाया घालवू आपला. निघा तुम्ही. नाही, माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. तो मगाचा लाल लांबडा टी शर्ट कुठे आहे? लांबडा टी शर्ट कशाला? मला सुई दोर आणून द्या, मी त्याला माझ्या मापाचं करतो. नको त्यांचं काम आहे ना हे, कॉस्ट्युम वाल्यांचं काम आहे. तुम्ही कशाला करताय? तुम्ही चांगले ऍक्टर आहात, तुम्ही हे काम करू नका. तुम्ही निघा. मला गरज आहे ना. तुम्ही निघा सर. हे परकर काढा, हा परकर काढा आणि निघा. चला 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 चला. अहो पण त्याला ऐका हेल्प 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 हेल्प. ओ, काढतो लवकर काढ. निघा तुम्ही. ऐका तर. तुम्ही निघा. हा तुमचा रोल आता दत्तू करेल. दत्तू तू करतोय. हा, चालेल. डन करा. चला निघा. अहो सर ऐका ना, मी सगळं ऍडजस्ट करतो ना सर. नका काही ऍडजस्ट करू. निघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना, निघा. गेट आउट. निघा. ए, काय कर? मी या गेंड्याला घेऊन निघालोय. त्या गेंड्या बरोबर काय गुल्लू 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 करत बसायचं ते बस. बघू त्या गेंड्यात किती मस्ती आहे. अरे थांबा. अरे जाणार. अरे जाणार. वा 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 वा. बघूया ही गेंडा मस्ती आपल्या रसिकांना किती भावली आहे. प्रसाद सर. अत्यंत उत्तम वातावरण निर्मिती होती पूर्ण प्रहसनामध्ये. सागर मस्त. बॅक टू बॅक 2 तुझे वेगवेगळे परफॉर्मन्स पाहायला मिळेल. आणि तू लाल गॉगलमध्ये जे आलास ते बहारदार. आणि त्या एंट्रीमध्ये तुझा जो एक ऑरा होता, तिथपासनं ते तुझी लाचारी जी गुडघ्यावर बसून तो ग्राफ फार छान दाखवलास तू. फार मजा आली. ओमकार फॅन्टॅस्टिक. मी अनेक सेटवर असे असिस्टंट पाहिलेत, त्यामुळे मी नक्कीच तुझ्या भावना समजू शकतो. आणि त्या निगरगट्ट आणि शिकायचं असं म्हणून काहीही न शिकणाऱ्या असिस्टंटचं प्रतिनिधित्व तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम केलंय. वा वा वा. लाजवाब. प्रथमेश, नमा आणि श्रमेश, अफलातून कॅरेक्टरायझेशन होतं. अफलातून. फार मजा आली. सोनाली ताई. खूप मजा आली. ओंकार, मला पूर्णपणे तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकते, कारण एखाद्या डिरेक्टरला काहीतरी डिरेक्ट करायचं असतं आणि अशी अवदसा जर मागे लागली तर कुठलाच काहीही शूटिंग कुठला दिवसही सुरू होणार नाही. अप्रतिम. म्हणजे तुझी तळमळ पोचत होती. कोणाला माहिती नसतं की डिरेक्टरला किती त्रास होतो. आणि त्याच्यासमोर असं जर असेल सगळं तर तुफान काम झालं तुझं आज. प्रथमेश, मी ओव्हर आहे, कम्प्लिटली ओव्हर. फार मजा आली मित्रांनो, खूप मजा आली. सागर फार छान, मस्त. तर मंडळी, आत्ता इथे सादर होणार आहे एक नाटक. आणि त्या नाटकाचं नाव आहे संगीत कांदे पोहे. जे घेऊन येणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सुलक्षणा लवकर ये. अगं तुला बघायला मुलगा येणार ना आज. ए झाले आली काय झालं? आली काय झालं? दिसते. हाय. वा 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 वा. बाबा कशी दिसतीये? अगं सुंदर दिसतेस तू. खरं तर तू माझी मुलगी आहेस यावर वादविवाद स्पर्धा होऊ शकते. बाबा इतकी सुंदर दिसतेस तू. वा वा. खरंच पोरी, तू आईवर गेलीस हे एक बरं झालं. तू जर आज माझ्यावर गेली असतीस तर हास्यजत्रच असतीस आज.
गंमत केली. पण हे काय पुरे हा हे काय आज लोकेशन बघायला मुलगा येणार आहे. लोकेशन स्थळ स्थळ त्याचं मी लोकेशन पडलं सुरुवातीलाच पडला. हरकत नाही आज मुलगा येणार आहे तुला बघायला. हा अतिशय चांगला मुलगा आहे हो. हा आणि नोकरी सुद्धा चांगली आहे तुला नक्की आवडेल. ग लाजली 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 मुलगी लाजली. मुलगी डोरबेल वाजली. मुलगी लाजली डोरबेल वाजली. हो माहिती आहे वाईट आहे एवढं नको रिॲक्ट व्हायला. होय होय. नमस्कार 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 या. समीर प्रसन्ने. हो हो मी मानव. आम्ही पण मानव. आम्ही काय हे आहे. नाही आडनाव मानव प्रसाद मानव. अरे हो प्रसाद मानव हो हा, हा, हो या या हा. या या या. नाही 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 चपला राहू देत. बरं नाही नाही बाहेरच राहू देत चपला बाहेरच राहू देत. हा या या ठीक. ये या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. अगे हे ऐकलंस का. अगे हे आलेत पाहुणे आलेत. या 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 बसा 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 बसा. हे पत्ता मिळाला काही हे नाही झालं, त्रास बीस काही नाही झाला. व्यवस्थित आलो आम्ही. हा हा वहिनी नाही आलं. वहिनी. अरे वा 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 बायको नाही आली वाटतं. नाही माझी बायको तुमची वहिनी. आजा, या. हो, हो. माझी वहिनी. नमस्कार वहिनी. हो, हो, हो. मी ईशा मानव. काय नाव. ईशा मानव. अरे वा वा नमस्कार. आदी मानव. हा? काय म्हणा. आदिनाथ मानव. अच्छा आदिनाथ मानव आहे. आदिनाथ डॅमिट. पडला हा पण पडला. हरकत नाही या घरात बरं का मी आणि माझी मुलगी राहतो. आम्ही सुलक्षणा आणि मी आम्ही दोघं या घरात राहतोय. आई 3 वर्षापूर्वी गेली पण आम्ही बाकी आनंदाने राहतोय तसा काही प्रॉब्लेम नाहीये. बोला तुम्ही सुलक्षणाला. ये गा सुलक्षणा. येते येते सुलक्षणा येते. हा अतिशय साधी आहे. लांबून आहे ना किचन खूप आत आहे त्यामुळे जरा ये ये बाळा ये. थँक्यू. काकू थँक्यू. वा वा वा. ये 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 बाळा ये. वा वा वा. हा हा हा. अरे वा कालचाच आहे. सेम चव आहे काल सेम केला होता तिने. छान आहे छान आहे. ही बरं का हे आहे चांगली शिकलेली आहे. वा, वा. आणि हे करते ती रोज सकाळी 9 वाजता कुठे जाते का. बाबा फायनान्स मॅनेजर आहे. आपण काय. मी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर आहे. अरे वा. सुलक्षणा मला काही छंद वगैरे तुला. हो मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. वा वा. जेवायला मिळणार. हा म्हणजे काय. जेवायला मिळेल काका. ऍक्च्युली मी खूप फुडी आहे. ओ मला लावत जा मग. पुढे फार हाताने नखाने हे नाही करत त्याला मला लावत आहे. बाबा फुडी फुडी बाबा. फुडी काका फोडी नाही काका. हो पुढे पुढे. मला लक्षात नाही आलं. चालायचं पण हे काय आमची ही मुलगी अतिशय सुंदर गाते. हो हा हा हे मात्र आहे. काय म्हणालात? हे छंद आहे गाण्याचा छंद ही आहे. गाते. अप्रतिम गाते. ही आता म्हणजे मला नाही कळलं. आता कठीण होणार. आता मौज आहे मौज. काय झालं काय म्हणून. बघा बाळा एखादं गाणं गाऊन दाखवशील. हो 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 म्हणजे मी तयारीची गायिका नाहीये हा. पण मला आवडतं गाणं बस गायला. हे एवढं पुरेसं आहे. मी गायक नाही. हा. मी गातो. आवड असणं गरजेचं आहे. आवड. बाळा, एक काम कर ते हे गा ते हे नाही का माझं फेवरेट आहे ते. मी नाही का दिवसातनं 6 वेळा ऐकतो ते गाणं ग. हे खरं तर दिवसातून 6 वेळा ऐकतं म्हटलं आठवायला पाहिजे म्हणा. ते हा दलेर मेहंदीच्या पानावर. काका कलर मेहंदीच्या पान. बाबा कुठलं गाणं. हे कुठलं गाणं. नाही काका मेहंदीच्या अरे मेहंदीच्या पानावर. मेहंदी असंच करतात नेहमी असंच करतात. काय दलेर मेहंदीचं आणि यांचं आहे काय माहिती नेहमी असंच करतात. तुला गाणं कळलं. हो. ते ऐक. हे बघ, हे म्हणजे पुढे, का ना पुढे. बाळा का? आता मौज आहे मौज. प्रयत्न करते काका. हो हो ऑल द बेस्ट. थँक्यू. हा, छान गाते. मस्त गाते. सॉरी अशी नाहीये ती जागा. चुकलं ते मी दाखव. हा, हा, हा. अशी जागा आहे ती. ऐक. मला तुझा ना फक्त हात फिरतोय गळा फिरू दे. बरं, नाही बाळा. काहीतरी त्याचं ऐक
त्या कशा गातायत ऐक हे बघ. जाईच्या पाकळ्या. ऐका ना या दोघींनी जायची जबाबदारी घेतली की नाही? तुम्ही काय जायचं झाड गडागडा हलवताय? आपलं दादा. तुम्ही असं हलवताय सगळ्या पाकळ्या गळून पडतील ना खाली. असं गाणं म्हणणार का? बरोबर. एक सेकंड कन्फ्युजन नको. हा ईशा गाऊन दाखव. आता हो मौज आहे मौज. आता पाहाच तुम्ही. गाते. बापरे! अरे स्टँडिंग अरे बाप रे! हे कमाल आहे. एका पायावर नमस्कार आहे तुम्हाला. वा 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 वा. म्हटलं होतं मौज आहे मौज म्हणजे बाप रे. अहो सुंदर गाता तुम्ही. अजून किती वेळा प्रेमात पाडणार आहेस? किती वेळा प्रेमात पाडणार आहेस अजून? अहो फक्त तुम्ही कुठे मी सुद्धा आहे. अरे मी सुद्धा ऐकतोय हे गाणं. काय सुरेल गातात या टीम गात. एक मिनिट इथे मला जरा जवळून ऐकू दे. या, Please, या, तुमची या, विनंती या, हरकत आहे. नाही. ताई तुम्ही अप्रतिम आहात हो ताई. शिकलीये थोडस शिकले शिकले दिसतंय ते मला. संगीत विशारद आहे मी. एक विनंती होती. एक विनंती होती. पुढची एक कडवं तरी म्हणा प्लीज माझ्यासाठी. ताई ताई मी पाया पडतो तुमच्या. अहो आज ते कान माझे तृप्त झालेले आहेत. कमाल आहे. प्लीज एकदा तू म्हणजे आज ना गा तू गा. प्लीज कमाल गाता हो तुम्ही. म्हणते. मेहंदीच्या नाही हो. तू गात अहो, नाही, नाही. कौतुक करत होते. अरे. तुम्ही किती हो. सुंदर गाता. बरे अहो मी आता सहज गायलो ऍक्च्युली. तुम्ही मला प्रेमात पडाला आता. अहो काय बोलताय? काय? खूप नाही, सुंदर. कमाल. खूप सुंदर. आमच्या इकडे खरं सांगू का इथे एक वाद्यवृंद आहे. अच्छा. जिंगले स्वर कुहू कुहू नावाचा. त्याच्यात मी कधी कधी गातो एखाद दुसरं गाणं. असं माझं काय मोठं काय नाही. ऐका ना मी तुमची फरमाईश ऐकली की नाही? हा हा. एक गाणं होऊन जाऊ द्या ना. अहो कुठे हात एक गाणं आई होऊन जाऊ. आई आमच्या बघण्याचा कार्यक्रम आहे. करू ना. एक गाणं तरी झालं पाहिजे. तुम्ही ते हे गा. माझ्या ते हे फेवरेट आहे ते नाही का मी रोज 6 वेळा ऐकतो ग. रोज 6 वेळा ऐकतात एकदाही आठवत नाही हे मला जरा कमाल वाटते. कोणतं गाणं ते? स्वरगंगेच्या स्वरगंगेच्या खूप आवडतं. चालेल चालेल स्वर. काय गाणं गायलंय? नाही अप्रतिम गाणं आहे. स्वर काय गायलंय गाणं? खूप सुंदर. हो नाही सो ऐका मेहंदीच्या पानावरची चाल तुम्ही ह्याला लावली. हे वेगळं गाणं आहे. हा हे अहो, वेगळं ते गाणं आहे. तसंच आहे. ती त्यांची खासियत आहे. ते चाल विसरतात नाही, पण हो. शब्द अगदी बरोबर नाही, म्हणतात. अगदी काय बरोबर आहे पण हे होतं ना. हा कुठलं गाणं कुठलं म्हणायचंय? गाणं आहे. स्वरगंगे. हा घेत घेत. अप्रतिम. नाही म्हणजे सहज गाऊन गेलो म्हणजे मला काय काय नाही आवडलंय का? काय गायले ते? अप्रतिम. हे कमाल. हो खरंच खरंच सुंदर. कमाल. आहे आवलं सहज निघून गेलं. क्या बात आहे. क्या म्हणजे म्हणजे आता तुम्ही सूर लागलाय म्हणून ना. बाबा माझ्या लग्नासाठी बघू ना, हो, एक- हो ना, हो ना, एक- हो ना. जरा. काय काहीतरी बोलतायत ना. ऐका एक अजून एक फरमाईश. कुठलं? प्लीज एक फरमाईश. सांगा ना. ते हे ते फेवरेट आहे माझं. यांचं फेवरेट असतं ना ते नेमकं येत नाही त्यांच्या. अगं ते नाही का मी अगर रोज 4 वेळा ऐकतो. फेवरेट कसं म्हणता मग त्याला तुम्ही ना हा मुद्दा आहे. गंधफुलांचा. येस गंधाफुलांचा? गायलंय बाबा लग्नाचं बघ. झालं खूप सुंदर गाणं आहे. मोठी हो. बाबा कमाल. झालं कमाल गायलंय गाणं. सुंदर काय गाणं. गायलंय? अरे ताई, मजा आली हो. एवढी मजा कधी चालू नाही. नाही, 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 नाही. बरं वाटलं. कमाल. बरं वाटलं पण एकत्र गाऊन आले. इथे बस हो, कमाल गायलं. एक कमाल म्हणजे आपण तुम्हाला दोघांचं ड्युएट आहे ना ते एकत्र गाऊ शकतो आपण. एकत्र खूप गाणी. ए सुलक्षणा काय हो? तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहे? मला MBA करायचं. आपण करू हळू 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 ओरडताय का? थांब इथे बस. बाबा मध्येच ओरडतोस थांब रे काय? नंतर बोला. झालं ऐका ना झालं हा बोला. ते, बोला ना. माझं एक लग्न ड्युएट आहे. ऍक्च्युअल ड्युएट. बोला ना. ते हे माझं फेवरेट आहे. हा यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय कुठलं तिथलं गाणं ते? जातं. हो. मी दोनदा ऐकतो ना ते. एक लाजरान साजरा वाढला. अच्छा, हे माझं फेवरेट गाणं आहे ते काय गायलंय? एक लाजरा मलाही खूप साजरा आवडतं. काय गायलंय? काय गायलं अप्रतिम गाणं आहे ते. हा सुंदर गाणं. एक कोण कोण कोणच्या पुढे काय कोण मे अरे काय कोण नाही आहे ना ते काय कोण गायला?
अरे कोण गायला अहो, असं नाहीये ते. एक मिनिट, तसं नाहीये ते. फोन कुणाचा वाजला? सॉरी माझा आहे माझा आहे. एक मिनिट, फोन कसा जरा बघा. फोन कसा वाजतो यांचा? कार्यक्रम सुरू, मी आर्टिस्ट आहोत ना मी शेवटी. अरे काढा त्याला आउट. थिएटर के बाहेर जाओ आउट. आधी अनाउन्समेंट केलेली होती, तुम्ही फोन का भानावर या. कार्यक्रम सुरू आहे. भानावर या. बाबा बाबा माझ्या लग्नाची बोलणी करायला आलोय बाबा. ऑडिटोरियम मध्ये नाहीये बाबा. आपण. होईल रे तू थांब. गाण्याच्या भरात झालं ते. तू थांब रे. ऐका बोला ऐका. दिवाळी पहाट कार्यक्रम कराल का? हे झालं दिवाळी हे कुठलं गाणं आहे? नाही गाणं नाही मग? मी विचारतोय. नॉर्मल विचारणं नाही, असं काय विचारता तुम्ही? दिवाळी पहाट कार्यक्रम कराल? अहो हे नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. काय ते सांगताय? कार्यक्रम देत आहेत आपल्याला. हे म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रम कार्यक्रम काय झाला हे म्हणजे एकदम एक मिनिट दे. एकच मिनिट द्या मला. आपण छानसा छोटेखानी कार्यक्रम करू 1-1.5 तासाचा. बजेट सुद्धा लिमिटेड ठेवू म्हणजे काय झालं आपल्याला कार्यक्रम मिळत जातील, टेन्शन नाही आहे चालेल ना, काय. अगदी उत्तम. चांगले हा काय ऐका ना, आमचं बाबा बघणार. हो बेटा होणार, लग्न होणार, ते होतच राहणार, काही टेन्शन नाही. लग्नासाठी थांब रे मध्ये हो, मध्ये. झालं, थांब, झालं. काय तुझ्यामध्ये. ऐका. कार्यक्रम ठरतोय. एक मिनिट 50,000ला कार्यक्रम डन करूया. वरती 5,000 माझे मॅनेजमेंटचे वेगळे. 2 शो आले, 2 शो. काय सांगताय का एकदम लगेच बोला तयार असेल, लगेच मी रिप्लाय करतो. आमचा काय मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे, त्याच्यावर मी जस्ट टाकलं, लगेच 2 इन्क्वायरी आल्यात. अरे काय सांगताय काय तुम्ही? करून टाका. चालेल एकच second. चालेल ना अगदी. हॅलो हा मिलिंद. अरे, हा हे बघ 2 शो 1,10,000. आमचं लग्न डन फिक्स करून टाक. दिवाळी पहाट ना. हा बाकी मी तुझ्याशी नंतर बोलतो हा, details. अभिनंदन. ताई आज म्हणजे खूपच काय दिवस होता. अभिनंदन अभिनंदन. ऐका आपण एक करूया, आपण आर्टिस्टला वेगळी गाडी ठेवूया. वेगळी गाडी देणार मी. आणि तिथे गेल्यावर नाश्त्याला ना बटाटे वडे वगैरे नको, अजिबात घशाला नाही, त्रास नाही, होतो ना नाही, त्यामुळे. आणि कसं आहे माहितीये का, माझे तबलजी असतील, त्यांचे तानपुरावाले वगैरे असतील, त्यांना सुद्धा हे वेगळी हो, गाडी बरोबर. ठेवूया. आणि ऍडव्हान्स 50% तरी हवा हा, नाहीतर मग नाही, ते कार्यक्रम होईल. सुरू ऐका, झाल्यावर नंतर मला काय म्हणायचं आहे, कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नाही आपण ना मग त्याच्यात भक्तिगीतं पण घेतली पाहिजे. भक्तिगीतं घेऊया. भक्तिगीतं चालेल, कार्यक्रम चालेल. आपण सुरुवात काय करूया त्याने करूया. आपण करूया. लग्न करतो. हा ठीक आहे करून घ्या ते. ऐका हिंदी गाणी सुद्धा म्हणू आपण. हिंदी गाणी. म्हणजे चालेल. कसं दुसरा audience- मॅरेज करतो. हा करा करा, काय ते. करा. हा. चालेल हिंदी एखादं आपण हिंदी गाऊ. गाणं सुरू करा. हिंदी. वा 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 कमाल कमाल. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना, त्यांना ही हास्य सुरांची मैफिल कशी वाटली. प्रसाद सर. फार सुंदर, फार मजा आली. ॲक्च्युली दिवाळी पहाट बघतोय की काय असं वाटलं, कारण दिवाळी पहाटमध्ये संगीत असतं, विनोद असतो, पावित्र्य असतं, सगळंच असतं आणि ते सगळंच तुम्ही सगळे जपता, त्यामुळे फार मजा आली. पृथ्वीक आणि चेतन, तुमच्या निमित्ताने मला इथे बसलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या वाट्याला किती छोटी भूमिका असली तरी ती तुमच्याकडे आल्यानंतर छोटी राहत नाही, ती तेवढीच महत्त्वाची होऊन जाते. ही तुमच्या सगळ्यांची खुबी आहे. त्यामुळे फार गोड पोर्ट्रे केलं तुम्ही दोघांनी, तुमची कॅरेक्टर्स खूप मस्त पोर्ट्रे केली आणि तुम्ही तिघं तर कमाल. ईशा काय गोड गायलीस, फॅन्टॅस्टिक, फार गोड, अप्रतिम लाईव्ह आणि काय म्हणूया असा जिवंत परफॉर्मन्स सगळ्यांचा. फार मजा आली. वंडरफुल. वा वा. सोनाली मॅम. प्रसाद इतकं छान म्हणलंय की मला त्याच्या प्रत्येक वाक्याला फक्त मम म्हणावं असं वाटतंय. इतकं छान सांगितलं त्यांनी. पण समीर तू काय काय करतोस, तू इतका छान लेखक आहेस, अभिनेता आहेस आणि आता तुझं गाणं प्रत्यक्ष ऐकताना तर फारच मज्जा आली. खूप थोड्या वेळाने असं वाटलं की तुम्ही सगळे आपापसात भेंड्या खेळायला लागला असता आणि आम्ही किती वेळा ऐकत बसलो असतो. पण फारच मस्त. आणि पृथ्वी तू मध्येच इतके कमी संवाद असूनही तुम्ही ज्या जागा काढत होतात, तू तिला ऑल द बेस्ट म्हणालास हळूच, आणि नंतर तुम्ही असे गच्चीत उभं राहिल्यासारखे एकमेकांशी ओरडून बोलायला लागला. मस्त झालं स्किट, मस्त. प्रसाद सुचलंय म्हणून बोलतो. म्हणजे तुम्ही दोघं जेव्हा पुढे बसला होता तेव्हा तुमचं असं चाललं होतं की म्हणजे स्किटमधल्याच गाण्याला अनुसरून की मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग, अशी तुझी अवस्था होती. आणि मागे त्यांचं चाललं होतं कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला ग, की एकदा कार्यक्रम ठरवून टाकू, पुन्हा मोका मिळणार नाही, असं ते मस्त कॉम्बिनेशन. मजा आली.